नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्भव अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण संगणक या टॉपिकवर आधारित पीवायक्यू घेतले होते। आज आपण घेऊन आलोत पोलीस प्रशासन या विषयावरील या टॉपिकवरील जे पण पीवायक्यू मागच्या पोलीस भरतीला किंवा त्याच्या आधीच्या पोलीस भरतीला पडलेले आहेत ते सर्व या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला स्टार्ट करूया। पहिल्या प्रश्नापासून, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? चार पर्याय आपल्याला दिसत आहेत। त्याच्यापैकी पहिला पर्याय बघा 15 ऑगस्ट 1947। हा काय आहे तर हा आहे स्वातंत्र्य दिन। या दिवशी काय स्वातंत्र्य दिन। 26 जानेवारी 1950 प्रजासत्ताक दिन। 2 जानेवारी 1961 हे आपला आन्सर आहे। महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? 2 जानेवारी 1961। आपल्याला हाच प्रश्न फिरवून विचारला जातो की महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे कधी आहे? रेझिंग डे म्हणजे स्थापना दिवस। ओके, वळूया पुढच्या प्रश्नाकडे। महाराष्ट्र पोलीस विभागातील सर्वोच्च पोलीस प्रमुखाला काय म्हणतात? महाराष्ट्र पोलीस विभागातील सर्वोच्च पोलीस प्रमुख म्हणजेच पोलीस महासंचालक। आणि सध्याचे पोलीस महासंचालक आहेत सदानंद दाते सर, सदानंद दाते। याच्या आधी ज्यांनी कार्यभार सांभाळला होता त्या होत्या रश्मी शुक्ला मॅडम, रश्मी शुक्ला। ओके, तर याचा आन्सर आहे पोलीस महासंचालक। पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केली जाते? महाराष्ट्र पोलीस विभागाकडून मोस्टली विचारला जातो हा प्रश्न। याचा आन्सर आहे दक्षता। ओके, इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? सर्वात आधी इंटरपोल नेमकं काय? तर इंटरपोल म्हणजे इंटरनॅशनल पोलीस, आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना पण आपण सांगू शकतो। तर या इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर लिओन, फ्रान्सला आहे। भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? पुढचा प्रश्न आहे, भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी कोणाला ट्रेनिंग दिली जाते? भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आयपीएस, जे आयपीएस असतात त्यांना ट्रेनिंग दिले जाते। आणि जर भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र असा जर उल्लेख आला तर त्याचं सरळ उत्तर आहे हैदराबाद। पुढचा प्रश्न बघूया, सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आहेत। देवेन भारती, देवेन भारती हे सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त आहेत। हे जे ऑप्शन आहेत ते चुकलेले आहेत, याच्यापैकी कोणीही नाही, चेंज झाले म्हणून सध्याचे आहेत देवेन भारती। पुढचा प्रश्न आहे, नवीन कायदे बीएनएस, बीएनएसएस, बीएसए हे कोणत्या तारखेपासून अंमलात आले? बीएनएस म्हणजेच काय? बीएनएस म्हणजेच काय तर भारतीय न्याय संहिता, न्याय संहिता। आणि या बीएनएसच्या आधी आयपीसी लागू होता। आयपीसी म्हणजेच काय? इंडियन पेनल कोड, इंडियन पेनल कोड, भारतीय दंड संहिता, याच्या भारतीय दंड संहिता। तर नवीन कायदे लागू झाले 1 जुलै 2024 पासून। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी टिंबटिंब येथे आहे। या प्रश्नात बघा थोडासा कन्फ्युजन प्रश्न आहे की महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी सर्वात आधी पुण्याला होती, तेथून स्थलांतरित करून आता महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकला आहे। आणि उत्तर याचं नाशिकच करायचं आपण। पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, सीआयडी म्हणजे क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, याचं मुख्यालय कुठे आहे? तर याचं मुख्यालय आहे पुण्याला। पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते? मोस्टली विचारला जाणारा प्रश्न, प्रत्येक वर्षी पडतो। महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते? सेवा परमो धर्म नाही, बहुजन हिताय बहुजन सुखाय नाही, सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे त्याचं आन्सर। चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे, पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो? पोलीस विभाग सामान्य प्रशासन, महसूल, गृह आणि कृषी। कृषीमध्ये तर येणारच नाही म्हणजे ऑप्शन आपला डायरेक्टली बाद होते। पोलीस विभाग कोणत्या याच्यात येतो? तर गृह। आणि सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस जी, देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली आतापर्यंत सर्वात जास्त पोलीस भरती झालेली आहे देवेंद्र फडणवीस या गृहमंत्रीच्या हाताखाली। बघूया पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता ई गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे? ई गव्हर्नन्स प्रकल्प जेव्हा विचारतील तेव्हा याचा आन्सर असेल सीसीटीएनएस। सीसीटीएनएस म्हणजे काय? क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम, ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम।
हा त्याचा फुल फॉर्म आहे, थोडंसं अल्फाबेट इकडे तिकडे झाले. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम. पुढचा प्रश्न आहे, हे आपला आन्सर आहे. चला बघूया. ग्रेहाउंडचे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्यात उभारले आहे? ग्रेहाउंड. आता इथं शब्द आलाय नक्षलवाद, पोलीस भरतीला विचारला जातो हा शब्द कुठून आला नक्षलवाद? नक्षलवाद हा शब्द नक्षलबारी, नक्षलबारी या गावापासून निर्माण झाला, नक्षलबारी. आणि हे कोणत्या राज्याने उभारले आहे? तर ह्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. नक्षलवारी सॉरी नक्षलवाद. पुढचा प्रश्न, ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन मुस्कान आता तुम्हाला लेटेस्ट मध्ये जसं की ऑपरेशन सिंदूर आहे, हे ऑपरेशन सिंदूर पण विचारलं जाऊ शकते, पण ऑपरेशन मुस्कान आपल्याला दिलेलं आहे. प्रौढ साक्षरता आहे का? याचा आन्सर नाही. महिला सक्षमीकरण नाही. मुलांचे शिक्षण नाही. तर याचा आन्सर आहे हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचवणे. पुढचा प्रश्न, पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस सेंट्रल मध्ये ते येणार नाही, समवर्ती मध्ये येणार नाही, आणि राहिलं ऑप्शन फक्त आपलं राज्य सूची. पोलीस हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे, ह्याचं उत्तर आहे राज्य सूची. चला, पोलीस कर्मचाऱ्यांचा अचूक चढता क्रम कोणता? चढता क्रम विचारलाय म्हणजे लहान पदापासून आपल्याला पुढे जायचं आहे. लहान पद सर्वात आधी शिपाईच असेल. शिपाईवाले पर्याय किती आहेत? 2. शिपाई नंतर जे पद येते ते हवालदार येत नाही, तर ते येतं नाईक पद. त्याच्यानंतर हवालदार, त्याच्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. म्हणजे आपला पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. हा चढता क्रम आहे, खूप वेळा विचारलं जातं. MCOCA हा कायदा कशा विरुद्ध वापरतात? संघटित गुन्हेगारी, म्हणजे समजा एखादी टोळ्या करून गुन्हेगारी असेल, वेगवेगळे जे गुन्हेगार संघटित गुन्हेगारी असतात त्याच्यासाठी MCOCA हा कायदा वापरला जातो. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? रॉ काय आहे? रॉ तर बाहेर जे आपले असतात एजंट्स असतात, बाहेर जे काम करतात पोलीस संघटना, ते रॉ आहे. याचा आन्सर आहे परफेक्ट BPR अँड डी. हे पण येणार नाही, हे पण येणार नाही, आणि हे पण येणार नाही. BPR अँड डी हे उत्तर येईल याचं. कोणते दल केंद्रीय पोलीस दल या प्रकारात मोडत नाही? केंद्रीय पोलीस दल विचारलाय. CRPF आहे का? येस आहे. BSF आहे का? येस आहे. ITBP आहे का? येस. हे येणार नाही, म्हणजे आपलं उत्तर काय? CID हे केंद्रीय पोलीस दलात येणार नाही. दहशतवादी कारवायांवर प्रतिबंधासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग सक्रिय असतो? दहशतवाद विचारलाय. दहशतवाद याच्यासाठी एकच आन्सर असते ATS. आणि ATS चा लॉंग फॉर्म काय? अँटी टेररिझम स्क्वॉड. आहे का कुठं ऑप्शन? येस, या ठिकाणी आहे. म्हणजे दहशतवाद कारवायांवर प्रतिबंधासाठी महाराष्ट्र पोलिसांचा अँटी टेररिस्ट स्क्वॉड हा विभाग सक्रिय असतो. ATS कसाचा शॉर्ट फॉर्म आहे? आता ATS चा लॉंग फॉर्म मी आताच सांगितलं, त्याचा ATS चा लॉंग फॉर्म याच्या आत येस, अँटी टेररिझम स्क्वॉड हा ATS चा फुल फॉर्म आहे. राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा केला जातो? मोस्टली विचारला जाणारा प्रश्न आहे. राष्ट्रीय ध्वज दिन 23 जुलै. 23 जुलै की 22 जुलै? येस, 22 जुलै. सॉरी, 22 जुलैला राष्ट्रीय ध्वज दिन साजरा केला जातो. खालीलपैकी कोणते अर्धसैन्य बल नाही? CRPF आहे, CISF आहे, BSF पण आहे. मुंबई पोलीस हे अर्धसैन्य बल मध्ये येणार नाही. चला, जनगण मन गाण्याचा प्रमाणित कालावधी किती? आपण लहानपणापासून म्हणतो जनगण मन. किती कालावधी असतो याचा कालावधी असतो 52 सेकंदात. परफेक्ट जे असतं ते 52 सेकंदात हे गाणं गायचं असते, म्हणजे आत नाही. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. SRPF मध्ये नवीन भरती आणि प्रगत अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तर याचा आन्सर काय असेल? अकोला आहे का नाही? धुळे आहे का नाही? तुर्भे आहे का नाही? याचा आन्सर आहे नागपूर नाही. इथं चुकून झालं असेल. याचा आन्सर आहे नानवीज. नानवीज येथे प्रशिक्षण केंद्र आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना वेगवान मदत मिळावी म्हणून कोणती योजना आणली आहे? वेगवान मदतसाठी आहे डायल 112. डायल 112 ही वेगवान मदतीसाठी क्रमांक आहे, लक्षात ठेवा, डायल 112. पुढचा प्रश्न, जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण असतो? जिल्ह्याचा पोलीस प्रमुख आपल्याला विचारलाय. जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण असेल? पोलीस अधीक्षक असतो जिल्ह्याचा पोलीस प्रमुख, पोलीस अधीक्षक. यापैकी कोणते केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CAPF नाही? CAPF नाही. नॅशनल सिक्युरिटी गार्ड आहे CAPF. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजे CISF आहे, हे सुद्धा आहे. सशस्त्र सीमा बल हे सुद्धा आहे. तर याचा आन्सर असेल राष्ट्रीय रायफल. राष्ट्रीय रायफल हे CAPF मध्ये येत नाही. ज्या SSC GD च्या भरती असतात त्याच्या बघा, सशस्त्र राष्ट्रीय रायफल घेत नाही.
आता हा प्रश्न बघा कालच्या टॉपिक मध्ये सुद्धा होता की माहिती अधिकार कायदा 2005 नुसार एखाद्याच्या जीविताशी संबंधित माहिती किती कालावधीत देणे बंधनकारक आहे. एखाद्याच्या जीविताशी संबंधित माहिती ही माहिती आपल्याला 48 तासाच्या आत द्यायची असते. 48 तासाच्या आत आहे का पर्याय? 48 तास. येस. घेऊया पुढचा प्रश्न. महाराष्ट्र पोलीस ध्वजावर कोणते चिन्ह आहे? इथं कोणते चिन्ह एवढाच फक्त प्रश्न आहे, पण इथं असायला पाहिजे अभय निर्देशक चिन्ह. अभय निर्देशक चिन्ह. आणि हे अभय निर्देशक चिन्ह असते हाताचा पंजा. एक दुसरं चिन्ह पण असते, पंचकोनी तारा पण असतो. पंचकोनी तारा. अभय निर्देशक चिन्ह विचारलं तर तुम्ही हाताचा पंजा हे आन्सर करायचं आहे. अंगुली मुद्रे पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक प्रणाली वापरतात? याचा आन्सर आहे एम्बेज. ही वापरली जाते. थोडसा पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? हे सर्व आपण PYQ घेत आहेत, म्हणजे मागच्या भरतीला त्याच्या आधीच्या भरतीला विचारलेले गेलेले प्रश्न आहेत. बघूया पोलीस विभागातील K9 युनिट कशा संबंधित असेल तर हे असते श्वान, म्हणजेच राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते? कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते? रिपीट झालाय प्रश्न. याचा आन्सर आहे गृह मंत्रालय. महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख कोण आहेत? दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख नवल बजाज हे आहेत. सदानंद दाते कोण आहेत सध्या? पोलीस महासंचालक. ओके. पुढील पैकी कोणते दल सैन्य दल नाही? तर कोब्रा झालं. इथं फोर्स 1 होतं ऑप्शनला. फोर्स 1. खालील पुढील पैकी कोणते दल सैन्य दल नाही? तर याचा आन्सर आहे आसाम रायफल हे सैन्य दल नाही. नॅटग्रेड कशाशी संबंधित आहे? विघटनवाद, वन्यजीव, गुप्तचर यंत्रणा आणि यापैकी नाही. आता आपण पोलीस प्रशासन घेतो आहे तर ऑब्विसली नॅटग्रेड कशाशी संबंधित असेल? गुप्तचर यंत्रणा. हे याचा आन्सर आहे गुप्तचर यंत्रणा. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबई. पोलीस उपाधीक्षकच्या गणवेशावर कोणते चिन्ह असते? अशोक स्तंभ व 1 स्टार, अशोक स्तंभ व 2 स्टार, अशोक स्तंभ आणि 3 स्टार. पोलीस उपाधीक्षक विचारले त्याचा आन्सर असेल 3 स्टार. पोलीस उपाधीक्षक यांच्या गणवेशावर 3 स्टार असतात. 3 स्टार. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय त्यांनी, CCTNS या प्रणालीचे पूर्ण नाव काय? आधीच मी तुम्हाला याचा फुल फॉर्म सांगितलाय. याचा आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टम. CCTNS या प्रणालीचं पूर्ण रूप आहे ते. घेऊया पुढचा प्रश्न. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ऐवजी कोणती संहिता लागू झाली? भारतीय जनता सुरक्षा 2023. हे याचा आन्सर आहे भारतीय जनता सुरक्षा संहिता 2023. GRP म्हणजे काय? GRP म्हणजे काय? गोवा रिपब्लिकन पार्टी नाही. गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस येस. ग्रेट मुंबई रेल्वे पोलीस नाही. गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस नाही. इथं मला गव्हर्नर, हे गव्हर्नर आहे. सॉरी, हे गव्हर्नर आहे. याचं उत्तर काय? गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस. GRP म्हणजेच काय? गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस. हे याचा आन्सर आहे. चला, FIR चे फुल फॉर्म काय? FIR चं पूर्ण रूप म्हणजे फुल फॉर्म काय? FIR एखादा गुन्हा झाल्यानंतर तो नोंद आपण जेव्हा करतो तेव्हा FIR नोंदवतो. तर FIR चा फुल फॉर्म काय? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. आहे का कुठं ऑप्शन? येस, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही? पोलीस शिपाई आहे का पद? येस. पोलीस नाईक, हवालदार, लान्स नाईक हे कशात आहे? हे आर्मी मध्ये आलं. लान्स नाईक हे आर्मी मध्ये आहे हे पद. त्याच्यामुळे हे पद आता महाराष्ट्र पोलीस दलात हे आहेच नाही आधीपासून. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? सध्याचे महाधिवक्ता हे लेटेस्ट करंट अफेअर मध्ये जाईल. याचा आन्सर आहे वीरेंद्र सराफ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रध्वजाची उंची व लांबी विचारले. उंची आणि लांबी. उंची आधी विचारली. उंची कमी असेल म्हणजे त्याचा आन्सर काय असेल? 2:3. उंची व लांबी याचं प्रमाण 2:3 हे आन्सर येईल याचं. भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च सन्मानाचे पदक कोणते आहे? भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च सन्मानाचं पदक कोणतं आहे? याच्यापैकी अशोक चक्र आहे का? परमवीर, राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक की कीर्ती चक्र? ह्याचा आन्सर आहे परमवीर चक्र. हे भारतीय सैन्यातील सर्वोच्च पद आहे, सर्वोच्च सन्मानाचं पद आहे. आतापर्यंत कॅप्टन विक्रम बत्रा वगैरे त्यांना भेटलंय.
पुढे भारतीय पोलीस दलातील आयपीएस पहिली महिला कोण? आयपीएस पहिली महिला कोण? याचा आन्सर आहे किरण बेदी पहिली. आणि दुसरी कोण? कांचन भट्टाचार्य दुसरी. पहिली विचारलाय म्हणून आपला आन्सर किरण बेदी आहे. कांचन भट्टाचार्य दुसरी आहे. ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? ग्रीन हंट नक्षलवाद. ग्रीन हंट विचारलंय म्हणून काय इथं प्रदूषण पर्यावरण करू नका, याचा आन्सर आहे नक्षलवाद. आणि एंडिंगला आहे प्रश्न आपला, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते? कोणते आहे? सदरक्षणाय खलनिग्रहणाय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस प्रशासन यावर आधारित सर्व पीवायक्यू घेतलेत. पीवायक्यू म्हणजे जे मागील भरतीला विचारले पास्ट इयर क्वेश्चन्स. याची जर कोणाला पीडीएफ हवी असेल किंवा 50 गुणांचा पेपर हवा असेल तर तसं मला कमेंटमध्ये कळवा. आणि आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.